नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आरोग्यशोक तांत्रिक प्रश्न न्यू सिलेबसनुसार संपूर्ण प्रश्न या ठिकाणी असणार आहेत। मित्रांनो, या ठिकाणी IBPS पॅटर्ननुसार आणि न्यू सिलेबसनुसार संपूर्ण क्वेश्चन काढण्यात आले आहेत। यामध्ये T20 सिरीज सुद्धा आपण चालू केलेली आहे। तर यामध्ये मित्रांनो, जर तुम्हाला PDF जर घ्यायचे असतील आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला टेस्ट सिरीज जर विकत घ्यायचे असतील तर मित्रांनो 7977 092714 या नंबरशी तुम्हाला संपर्क साधू शकता। यामध्ये मित्रांनो जवळपास 600+ क्वेश्चन PDF मध्ये तुम्हाला या ठिकाणी देण्यात आले। त्यामध्ये हे सर्व प्रश्न संच सुद्धा आहेत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे की तुम्हाला IBPS आणि TCS पॅटर्ननुसार तुम्हाला तांत्रिक प्रश्नाच्या टेस्ट सिरीज सुद्धा उपलब्ध करून देण्यात। यामध्ये टेस्ट सिरीज 10 आहेत आणि याचा फी सुद्धा मित्रांनो अतिशय अल्प दरामध्ये जर तुम्हाला या ठिकाणी जर परचेस करायचे असेल PDF असेल आणि या ठिकाणी टेस्ट सिरीज या दोन्ही सुद्धा जर परचेस जर केल्यास अजून सुद्धा यावर तुम्हाला डिस्काउंट मिळणार आहे। जर मित्रांनो तुम्हाला परचेस करायचे असेल तर 7977 092714 या नंबरशी तुम्हाला संपर्क साधू शकता। तर मित्रांनो, या ठिकाणी गुढीपाडव्याच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा। नवीन वर्ष मराठी नवीन वर्ष तुम्हाला घवघवीत यश मिळून देऊ अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। तर चला मित्रांनो, तुम्हाला जर आरोग्यशोक बनायचे तर मग अशा प्रश्नाचा सराव करा। अशा स्वरूपाच्या थंबनेलच्या स्वरूपामध्ये आपण या ठिकाणी टाकलेले सर्व प्रश्न अतिशय IMP आहेत। सर्व प्रश्न तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि कमेंट बॉक्समध्ये आपला स्कोर किती आला 20 पैकी हे सुद्धा तुम्ही सांगा, म्हणजे आजच तुम्हाला स्वतःला चेक करा। मित्रांनो, 2 महिन्याच्या नंतर आरोग्यशोक या पदाच्या परीक्षा होणार आहेत, त्यामुळे तांत्रिकमध्ये तुम्हाला किती स्कोर येतो यावर ते डिपेंड करतं। जर तुमचा स्कोर कमी येत असेल तर गरज आहे मित्रांनो तुम्हाला या 2 महिन्यामध्ये चांगल्या प्रकारे अभ्यास करायची, म्हणजे तुम्ही स्वतःला चेक करा, म्हणजे तुम्हाला समजेल की परीक्षा झाल्याच्या नंतर आपल्याला यश मिळेल किंवा नाही। तर चला वेळ न लावता आता व्हिडिओची सुरुवात करूया। तर पहा मित्रांनो, न्यू सिलेबसनुसार आपली या ठिकाणी ही PDF आहे। या PDF मधले काही नमुने प्रश्न सुद्धा तुम्हाला दाखवते। यामध्ये काही प्रश्न जे असे आहेत मित्रांनो, याचं विश्लेषण सुद्धा केलेले। हे महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला न्यू सिलेबसनुसार आणि कमी वेळामध्ये जास्त कसा अभ्यास होईल त्या दृष्टिकोनातून 1 लाइनर क्वेश्चन या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहेत। त्यामुळे मित्रांनो, जर तुम्हाला आता याचे प्रश्न तुम्ही पाहू शकता अशा स्वरूपामध्ये ही PDF आहे मित्रांनो। ही जर PDF तुम्हाला परचेस करायची असेल तर तुम्ही मित्रांनो या ठिकाणी परचेस करू शकता। अशा स्वरूपामध्ये ही PDF आहे मित्रांनो। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एक नमुना तुम्हाला या ठिकाणी मी दाखवत आहे। सर्व प्रश्नाचे काही प्रश्नाचे यामध्ये विश्लेषण सुद्धा करण्यात आले। काही प्रश्न 1 लाइनर स्वरूपामध्ये सुद्धा आहेत आणि काही प्रश्नामध्ये 4 पर्याय दिलेत आणि त्याचं उत्तर सुद्धा दिलेले आहे, त्याचं स्पष्टीकरण सुद्धा खाली दिलेले, म्हणजे मिक्स स्वरूपामध्ये अशा स्वरूपामध्ये ही PDF आपली तयार करण्यात आलेली आहे। तर याच PDF मध्ये मित्रांनो जे की मी आज तुम्हाला क्वेश्चन घेणार हे क्वेश्चन याच PDF मधले असणार आहेत आणि त्याच PDF मध्ये सरावासाठी तुम्हाला हे क्वेश्चन मी या ठिकाणी दिलेले आहेत। या ठिकाणी प्रश्न पाहू शकता। हे सर्व प्रश्न तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत आणि PDF मधले नमुना प्रश्न म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे। त्यामुळे मित्रांनो, जर तुम्हाला PDF घ्यायची असेल आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला टेस्ट सिरीज सुद्धा परचेस करायची असेल तर आजच्या दिवसामध्ये ऑफरमध्ये तुम्हाला परचेस करू शकता। हे महत्त्वाचे प्रश्न आहेत पहा। हे PDF मध्ये मित्रांनो, या PDF मधले हे महत्त्वाचे प्रश्न आहेत। जवळपास मित्रांनो 600+ प्रश्न आहेत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यामध्ये हे जे की प्रश्न मी घेत आहेत हे प्रश्न सुद्धा त्यामध्येच मी ॲड केलेले आहेत। त्यामुळे 100% तुम्हाला त्याचा आगामी काळामध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये त्याचा फायदा होईल। तर पहा अशा स्वरूपाची PDF आहे। तर मित्रांनो, चला आता या ठिकाणी आपले प्रश्न पाहूयात। हे प्रश्न सुद्धा या PDF मध्येच आहेत मित्रांनो, म्हणजे 620+ क्वेश्चन झाल्याच्या नंतर तुम्हाला सर्व प्रश्नामध्ये हे ठिकाणी हे प्रश्न तुम्हाला दिसणार आहेत। म्हणजे या PDF मध्ये जर तुम्ही परचेस केली तर तुम्हाला हे सर्व प्रश्न सुद्धा या ठिकाणी येणार आहेत आणि वेगळे सर्व प्रश्न सुद्धा या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत। त्यामुळे तुम्ही PDF सुद्धा परचेस करू शकता। ही महत्त्वाची PDF यामध्ये सर्व विशेष करून म्हणजे विश्लेषणासहित सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहे, म्हणजे जवळपास 1000+ क्वेश्चन या ठिकाणी तुमचे बनणार आहेत। अशा स्वरूपाची PDF आहे। यामध्ये जुना सिलेबस आणि न्यू सिलेबस हा सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला आहे। तर पहा मित्रांनो, या सिरीजमधली सराव प्रश्न संच आरोग्यशोक T20 सिरीज आहे। यामधला पहिला प्रश्न तुम्हाला दिलेले पहा। एका प्रयोगात इथेनॉइक ॲसिडच्या गुणधर्माचा अभ्यास करत असताना जर तुम्ही त्यामधील लाल व निळा लिटमसचा कागद इथेनॉइक ॲसिडच्या द्रावणात बुडवला तर तुम्हाला त्यामध्ये काय दिसून येईल? पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे। T20 सिरीजमधला पहिला प्रश्न आणि त्यामध्ये ऑप्शन पहा। लाल लिटमस लालच राहील व निळा लिटमस लाल झाला। त्याच्यानंतर 2 नंबरचा ऑप्शन पहा। लाल लिटमस निळा झाला व निळा लिटमस निळाच राहिला। 3 नंबरचा आहे लाल लिटमस निळा झाला व निळा लिटमस लाल झाला। 4 नंबरचा ऑप्शन आहे लाल लिटमस रंगहीन झाला व निळा लिटमस निळा झाला। तर मित्रांनो, चला याचं लवकरात लवकर तुम्ही आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे। एका प्रयोगात इथेनॉइक ॲसिडच्या गुणधर्माचा अभ्यास करत असताना जर तुम्ही त्यामधील लाल व निळा लिटमसचा कागद इथेनॉइक ॲसिडच्या द्रावणात बुडवला तर तुम्हाला त्यामध्ये काय दिसून येईल? आणि अशा स्वरूपाचे प्रश्न मित्रांनो तुम्हाला IBPS विचारणार आहे। IBPS या कंपन्या मित्रांनो थोड्याशा हाय लेवलवर प्रश्न विचारतात, त्यामुळे तुम्हाला प्रश्न सुद्धा
आणि उत्तरसुद्धा विशिष्टरित्या तुम्हाला कटिबद्ध आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे प्रश्न तुम्हाला विचारले जातील ह्या प्रश्नाचं मित्रांनो तुम्हाला व्यवस्थितसुद्धा आन्सर द्यायचा आहे। त्यामुळे हा पहिला प्रश्न आहे। तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1, लाल लिटमस लालच राहील व निळा लिटमस लाल झाला अशा स्वरूपाचं तुमच्या निदर्शनास येईल। म्हणजे एका प्रयोगात इथेनॉइक ॲसिडच्या गुणधर्माचा अभ्यास करत असताना जर तुम्ही त्यामधील लाल व निळा लिटमसचा कागद इथेनॉइक ॲसिडच्या द्रावणात बुडवला तर तुम्हाला त्यामध्ये काय दिसून येईल, तर लाल लिटमस लालच राहील व निळा लिटमस लाल झाला अशा स्वरूपाचं तुमच्या निदर्शनास येणारे असेच प्रश्न तुम्हाला विचारले जातील। मित्रांनो IBPS हे थोडीशी काठीण्य पातळी जास्त असते। यापूर्वी जर तुम्ही IBPSचे जर क्वेश्चन पेपर जर दिले असतील तर मित्रांनो तुमच्या निदर्शनात आलेलं असेल। मित्रांनो पेपर शिपायाचा असो की कुठलाही असो IBPS हे अवघड स्वरूपाचे प्रश्न विचारते। 2 नंबरचा प्रश्न पहा, पेशी विभाजनाचा योग्य क्रम निवडायचा आहे। पेशी विभाजनाचा योग्य क्रम तुम्हाला निवडायचा आहे। पहा पहिलं ऑप्शन दिलेलं आहे पेशी विभाजनाचा पहिला जे का ऑप्शन दिले त्यामध्ये पहा मध्यावस्था, पश्चावस्था, पूर्वावस्था आणि अंत्यावस्था। 2 नंबरचा ऑप्शन आहे पूर्वावस्था, मध्यावस्था, पश्चावस्था आणि अंत्यावस्था। 3 नंबरचा ऑप्शन आहे पूर्वावस्था, मध्यावस्था, पश्चावस्था आणि अंत्यावस्था आणि 4 नंबरचा ऑप्शन आहे मित्रांनो वरीलपैकी एकही नाही। चला लवकरात लवकर आन्सर देण्याचा प्रयत्न करा। T20 सिरीजमधला दुसरा प्रश्न मित्रांनो, जर तुमचा स्कोर कमी येत असेल किंवा हे प्रश्न जर तुम्हाला अवघड वाटत असतील तर मित्रांनो तुम्हाला अजूनसुद्धा अभ्यास करण्यासाठी 2 महिन्याचा वेळ दिलेला आहे। यामध्ये चांगला अभ्यास करा, चांगले क्वेश्चन फॉलो करा। IBPS ही तुम्हाला काठीण्य पातळी तुम्हाला जास्तच असणार आहे, तुम्हाला आत्ताच मी सांगतो, कारण की ज्या विद्यार्थ्यांनी IBPSचे पेपर दिले त्यांना विचारा। त्यामुळे जर मित्रांनो योग्य प्रश्नाचा सराव करायचा असेल आणि योग्य PDF जर तुम्हाला हवी असेल तर आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे, ही तुम्ही परचेस करू शकता आणि आज तुम्हाला ऑफरमध्ये सुद्धा देण्यात आलेले आहे। पेशी विभाजनाचा योग्य क्रम तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे। तर आशा करतो मित्रांनो तुम्ही या ठिकाणी योग्य आन्सर याचं निवडलं असेल। तर मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 3 निवडलेला योग्य आन्सर असणार आहे। म्हणजे पेशी विभाजनाचा जो पहिला क्रम असतो तो म्हणजे मित्रांनो पूर्वावस्था, त्याच्यानंतर जो असतो मध्यावस्था, त्याच्यानंतरचा असतो मित्रांनो पश्चावस्था आणि अंत्य अवस्था हा सर्वात शेवटी पेशी विभाजनाचा क्रम असतो। परत एकदा पेशी विभाजनाचा क्रम पूर्वावस्था, मध्यावस्था, पश्चावस्था आणि अंत्यावस्था असे पेशी विभाजनाचे क्रम पडतात। तर पेशीचा शोध कोणी लावला हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचे। मित्रांनो तुम्हाला जुना अभ्यासक्रम आणि नवीन अभ्यासक्रम हे दोन्ही सुद्धा मिक्समध्ये विचारले जाणार आहेत। आरोग्याशी संबंधित हे लक्षात ठेवा, केवळ 10वीचं विज्ञान करूनच होणार नाही। 3 नंबरचा प्रश्न पहा, अंधारामध्ये आपल्याला कशाच्या साह्याने दिसते। मित्रांनो अंधार पडल्याच्या नंतर आपल्याला आता आपले जे काही डोळे आहे मित्रांनो डोळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पेशी असतात। तर या पेशीचं कार्यसुद्धा वेगवेगळं आहे, लक्षात ठेवा पेशीचं कार्यसुद्धा वेगवेगळं आहे। या PDF मध्ये मी तुम्हाला टॉपिक वाईज संपूर्ण मुद्दे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे त्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत, हे लक्षात ठेवा। तर पहा अंधारामध्ये आपल्याला कशाच्या साह्याने दिसते, अंधारामध्ये आपल्याला कशाच्या साह्याने दिसते। संपूर्ण PDF असेल किंवा संपूर्ण टेस्ट सिरीज IBPS पॅटर्ननुसार मागच्या प्रश्नपत्रिकाचा IBPSची काठीण्य पातळी विचारात घेऊन तयार करण्यात आले आहे। मित्रांनो 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल। महाराष्ट्रातल्या नंबर 1 मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला PDF आणि टेस्ट सिरीज मिळणार आहेत। अंधारामध्ये आपल्याला कशाच्या साह्याने दिसते, पहा शंकुपेशी, दंडपेशी, पारपटल आणि हे पारपटून झाले पहा पारपटल आणि 4 नंबर आहे मित्रांनो बाहुली। चला आन्सर द्या, अंधारामध्ये आपल्याला कशाच्या साह्याने दिसते। तर पहा ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 2 निवडलेले आहे ते योग्य आन्सर असणार आहे। तर अंधारामध्ये आपल्याला दंडपेशीच्या साह्याने दिसते। आता शंकुपेशीचं महत्त्वाचं कार्य काय, जर मित्रांनो आपल्याला आपल्या डोळ्यामध्ये जे काही शंकुपेशी असतात तर याचं महत्त्वाचं कार्य काय, तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे जे काही रंग आहेत हे रंग ओळखण्यासाठी शंकुपेशीचं महत्त्वाचं काम होत असतं। त्यामुळे शंकुपेशीचं काम काय, आपल्याला रंग ओळखण्यासाठी किंवा प्रश्न असा सुद्धा विचारला जाईल की आपल्या डोळ्याला वेगवेगळ्या प्रकारच्या रंगामधला फरक खालीलपैकी डोळ्यामध्ये असलेल्या कोणत्या पेशीमुळे दिसतो किंवा ओळखू येतो, तर तो शंकुपेशीमध्ये, आणि आपल्याला अंधारामध्ये कोणत्या पेशीने दिसतं तर दंडपेशीमुळे दिसत असतं। जर मित्रांनो तुम्हाला रंग आंधळेपणा हा जर आजार असेल तर तुम्हाला कोणत्या 2 रंगामधला फरक ओळखू येणार नाही हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं। पहा तुम्ही आरोग्य शोक व्हा किंवा इतर कोणत्याही पदामध्ये जा, ज्यावेळेस तुमचं मेडिकल होतं त्यावेळेस मित्रांनो तुम्हाला रंग आंधळेपणा हा आजार आहे की नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे रंग तुमच्या समोर ठेवले जातात आणि ते तुम्हाला ओळखण्यासाठी सांगितले जातात। मग जर तुम्हाला रंग आंधळेपणा हा आजार जर असेल तर कोणते 2 रंग आहेत की जे तुम्ही ओळखू शकत नाही ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे। ते सुद्धा आपल्या PDF मध्ये मी दिलेले आहे। PDF मित्रांनो विशिष्ट स्वरूपामध्ये आणि संपूर्ण विश्लेषणासहित बनवलेले आहे। 4 नंबरचा प्रश्न पहा अलैंगिक, हे अलैंगिक झाले तर अलैंगिक प्रजनन खालीलपैकी कोणत्या घटकामध्ये दिसून येते। अलैंगिक प्रजनन, आता लैंगिक प्रजननाचे
अलैंगिक प्रजनन आणि लैंगिक प्रजनन अशा स्वरूपाचे वेगवेगळे प्रकार या ठिकाणी लैंगिक प्रजननाचे आणि अलैंगिक प्रजनन असे लैंगिक प्रजननाचे प्रकार पडत असतात। तर पहा आपल्याला काय विचारलंय, अलैंगिक प्रजनन खालीलपैकी कोणत्या घटकामध्ये दिसून येते? अलैंगिक प्रजनन तर पहा वनस्पती, प्राणी। तर यामध्ये मित्रांनो जर तुम्हाला उत्तर द्यायचं असेल तर लवकरात लवकर आन्सर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। तर यापैकी पहा पहिलं ऑप्शन आहे वनस्पती, 2 नंबर ऑप्शन आहे प्राणी, 3 नंबरचं ऑप्शन आहे दोन्ही आणि यापैकी नाही। तर जे काही अलैंगिक प्रजनन आहे वनस्पती आणि प्राणी या दोघांमध्ये सुद्धा घडून येत असतं। म्हणजेच मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 आहे आपल्या या प्रश्नाचं उत्तर। त्याच्यानंतर पहा 5 नंबरचा प्रश्न, आधुनिक आवर्तन सारणीत अधातू कोणत्या खंडात दिलेले आहेत? पहा आधुनिक आवर्तन सारणीमध्ये धातू आणि अधातू अशा स्वरूपाचं वर्गीकरण केलेलं आहे। तर आपल्याला विचारलं काय, आधुनिक आवर्तन सारणीत अधातू कोणत्या खंडामध्ये दिलेले आहेत अशा स्वरूपाचा प्रश्न आहे। पहा पहिलं ऑप्शन आहे तुम्हाला पी खंड, 2 नंबरचं ऑप्शन आहे डी खंड, 3 नंबरचं ऑप्शन आहे एस खंड आणि 4 नंबरचं ऑप्शन आहे मित्रांनो यापैकी नाही। तर आधुनिक आवर्तन सारणी कोणी मांडली? आधुनिक आवर्तन सारणीमध्ये उभ्या याला काय म्हणतात? आडव्या ओळींना काय म्हणतात? त्यामध्ये उभे ओळी जे आहेत त्यांना काय म्हणतात? आडव्या ओळी आहेत त्यांना काय म्हणतात? हे सुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे। ह्या संपूर्ण प्रश्नाचं विश्लेषण मी तुम्हाला या ठिकाणी आपल्या PDF मध्ये दिलेलं आहे, व्यवस्थित स्वरूपामध्ये सर्व मुद्दे तुम्हाला दिलेले आहेत। तर पहा आधुनिक आवर्तन सारणीमध्ये अधातू कोणत्या खंडामध्ये आहेत? चला लवकरात लवकर आन्सर द्या। 5 नंबरचा प्रश्न आहे। तर आधुनिक आवर्तन सारणीमध्ये अधातू जे आहेत मित्रांनो ते पी खंडामध्ये आहेत। ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 1 निवडलं ते योग्य आन्सर असणार आहे। मित्रांनो हे प्रश्न जर तुम्हाला अवघड वाटत असतील तर मित्रांनो मात्र IBPS अशा सोपे प्रश्न घेऊन मित्रांनो आपल्याला या ठिकाणी आपल्याला पोस्ट निघणार नाही। त्यामुळे IBPS पॅटर्न डोळ्यासमोर ठेवूनच आपल्याला सर्व प्रश्न डिझाइन केलेले आहेत। त्यामुळे मित्रांनो तुम्ही या ठिकाणी परचेस सुद्धा करू शकता। 6 नंबरचा प्रश्न आहे, कॅल्शियम कार्बोनेटचे काटे खालीलपैकी कोणत्या प्राण्याच्या शरीरावर दिसतात? कॅल्शियम कार्बोनेटचे काटे, पहिलं ऑप्शन आहे गोगलगाय, 2 नंबरचं ऑप्शन आहे तारा मासा, 3 नंबरचं ऑप्शन आहे मासा आणि 4 नंबरचं ऑप्शन आहे पंज। कॅल्शियम कार्बोनेटचे काटे खालीलपैकी कोणत्या प्राण्याच्या शरीरावर दिसतात? चला महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, प्राणी वर्गीकरणावरला महत्त्वाचा प्रश्न आहे। तर प्राणी वर्गीकरण सर्वप्रथम कोणी केलं होतं? उत्क्रांतीवादावर असलेली प्राणी वर्गीकरणाची पद्धत सर्वप्रथम कोणी अवलंबिली? अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारले जातील। हे सर्व मुद्दे आपल्या PDF मध्ये मी इन्व्हॉल्व केलेले आहेत। तर पहा कॅल्शियम कार्बोनेटचे काटे खालीलपैकी कोणत्या प्राण्याच्या शरीरावर दिसतात? गोगलगाय, तारा मासा, मासा आणि स्पंज। तर काही विद्यार्थ्यांनी याचे योग्य आन्सर दिलेले आहे। तर कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी मला आपला स्कोर सुद्धा सांगायचा आहे। तर कॅल्शियम आणि आपला स्कोर सांगत असताना मित्रांनो तुम्हाला आपला म्हणजे आपल्या स्वतःच्या इमानदारीने स्कोर या ठिकाणी सांगायचा आहे। तर कॅल्शियम कार्बोनेटचे काटे खालीलपैकी कोणत्या प्राण्याच्या शरीरावर दिसतात? तर कॅल्शियम कार्बोनेटचे काटे तारा मासा या प्राण्याच्या शरीरावर दिसतात। तारा मासा ऑप्शन क्रमांक 2 आहे आपल्या या प्रश्नाचं उत्तर। कॅल्शियम कार्बोनेटचे काटे तारा मासा या प्राण्याच्या शरीरावर दिसतात। 7 नंबरचा प्रश्न पहा, मरणोत्तर खालीलपैकी कोणत्या अवयवाचे दान करता येते? मरणोत्तर म्हणजे व्यक्ती मेल्याच्या नंतर खालीलपैकी कोणत्या अवयवाचे दान करण्यात येते अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे। पहा पहिलं ऑप्शन आहे त्वचा, 2 नंबरचं ऑप्शन आहे हृदय, 3 नंबरचं ऑप्शन आहे फुफ्फुस आणि 4 नंबरचं ऑप्शन आहे हाडे। मरणोत्तर खालीलपैकी कोणत्या अवयवाचे दान करता येते? तर पहा या ठिकाणी मरणोत्तर आपल्याला कोणत्या अवयवाचे दान करण्यात येते किंवा करता येते? तर मित्रांनो याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 हृदय या अवयवाचं दान आपल्याला मरणोत्तर करण्यात येतं। हे लक्षात ठेवायचं आहे। मरणोत्तर आपल्याला कोणत्या अवयवाचे दान करण्यात येतं? हृदय असेल, त्याच्यानंतर आपले डोळे असतील, हे सुद्धा आपण मरणोत्तर या ठिकाणी दान करू शकतो। म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर। तुम्हाला ऑप्शनमध्ये कशा स्वरूपाचे ऑप्शन दिलेत यावर ते उत्तर तुमचं डिपेंड करत असतं आणि IBPS मित्रांनो या ठिकाणी प्रश्न फिरवत असतं, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। 8 नंबरचा प्रश्न पहा, ऑस्पिरिजिरस ओरायझी या कवकाच्या साह्याने किण्वन करून खालीलपैकी काय मिळवता येते? महत्त्वाचा प्रश्न आहे। पहा ऑस्पिरिजिरस ओरायझी या कवकाच्या साह्याने किण्वन करून खालीलपैकी काय मिळवता येते? पहिलं ऑप्शन आहे पहा सोया सॉस, 2 नंबरचं ऑप्शन आहे दही, 3 नंबरचं ऑप्शन आहे चीज आणि 4 नंबरचं ऑप्शन आहे श्रीखंड। लावा मित्रांनो या ठिकाणी डोकं आणि द्या आपलं लवकरात लवकर आन्सर। किती मार्क येतात हे मात्र कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। जर मित्रांनो तुम्हाला तांत्रिक क्वेश्चनमध्ये जर चांगला स्कोर येत असेल तर आरोग्य शिवची पोस्ट तुमची या ठिकाणी फिक्स असणार आहे। त्यामुळे तांत्रिक प्रश्नाचा इतर प्रश्नसुद्धा तुमचे महत्त्वाचे आहेत, परंतु आतापर्यंत तुम्ही मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता हे आणि GK हे आतापर्यंत चांगल्या प्रकारे केलेले आहे, परंतु तुम्हाला तांत्रिक प्रश्न जवळपास 40 विचारले जाणार आहेत आणि तांत्रिक प्रश्न तुमचे थोडेसे हाय लेवलवर IBPS विचारणार आहेत। त्यामुळे चांगल्या प्रश्नाचा सराव करा, क्वालिटीबाज प्रश्नाचा सराव करा आणि आरोग्य शोक बना।
ऑस्पिरिजिलस ओरायची या कवकाच्या साह्याने किण्वन करून खालीलपैकी काय मिळवता येते? सोया सॉस, दही, चीज आणि श्रीखंड. जर तुमचं उत्तर या ठिकाणी तयार झालं असेल तर ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 1 निवडलं ते योग्य आन्सर असणार आहे. ऑस्पिरिजिलस ओरायची या कवकाच्या साह्याने सोया सॉस बनवता येतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या या प्रश्नाचं उत्तर. सजीवाची जीवन प्रक्रिया भाग 2 मधला हा प्रश्न आहे. त्याच्यानंतर पहा 9 नंबरचा प्रश्न पहा. रिकाम जागा हा पहिला बुद्धी विकसित झालेला मानव म्हणता येईल. कोणता आहे की जो बुद्धी विकसित झालेला मानव? मित्रांनो, मानवाचे टप्पे वेगवेगळे पडलेले आहेत. उत्क्रांतीवादाचा सिद्धांत तुम्ही जर अभ्यासला असेल तर त्यामध्ये तुम्हाला पहिल्या प्रकरणामध्ये दिलेले आहे. तर पहा या ठिकाणी रिकाम जागा हा पहिला बुद्ध विकसित झालेला मानव. मित्रांनो, मानव हा एकदम विकसित झालेला मानव नाही, लक्षात ठेवा. त्यामुळे मानव बुद्धी विकसित झालेला मानव कोणता आहे? जो पहिला आहे. तर तो पहिला ऑप्शन पहा ऑस्ट्रोलोपॅथिकस, 2 नंबर आहे रामापिथिकस, 3 नंबर आहे क्रोमॅग्नन आणि 4 नंबरचा निअँडरथॉल मानव. तर हा पहिला बुद्धी विकसित झालेला मानव. मित्रांनो, मानव हा 10,000 वर्षापूर्वी शेती करू लागला, हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मानवाने वापरलेला पहिला धातू कोणता असेल तर तो तांबे आहे. आणि मानवाने वापरलेला पहिला प्राणी कोणता मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. ज्यावेळेस मानवाच्या उत्क्रांतीवादाचे वेगवेगळे टप्पे आपण आपल्या PDF मध्ये दिले त्यामध्ये मी तुम्हाला सर्व मुद्दे समाविष्ट केलेले आहेत. तर हा पहिला बुद्धी विकसित झालेला मानव होता. कोणता मानव बुद्धी विकसित झालेला आहे? ऑस्ट्रोलोपॅथिकस, रामापिथिकस, क्रोमॅग्नन आणि निअँडरथॉल. चला, तुमचा वेळ या ठिकाणी सुरू झालेली, लवकरात लवकर आन्सर द्या. मित्रांनो, सर्व प्रश्न क्वालिटी बाज आहेत. तुम्हाला प्रश्न कसे वाटतात हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपला स्कोर सुद्धा सांगा. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4, जर तुम्ही ऑप्शन क्रमांक 4 निवडला असेल तर या प्रश्नाचा 1 मार्क तुम्हाला मिळून गेलेला आहे. हा पहिला बुद्धी विकसित झालेला मानव होता. तर निअँडरथॉल हा मानव पहिला बुद्धी विकसित झालेला मानव होता. गुढीपाडवा म्हणजे मित्रांनो मराठी नवीन वर्षाच्या सुरुवातीमध्ये तुमचा स्कोअर किती येतो आणि जर स्कोअर कमी येत असेल तर मित्रांनो बिलकुल स्वतःला निराश मानू नका. चांगला अभ्यास करा, क्वालिटी पास प्रश्नाचा अभ्यास करा. पोस्ट ही तुमचीच असणार आहे, वेळ गेलेली नाही. जोपर्यंत आपल्या हातामध्ये वेळ आहे तोपर्यंत मित्रांनो आपण मेहनत घ्या, 100% यश मिळणार आहे. यशाची वाट पाहायची जर असेल किंवा यश जर तुम्हाला मिळवायचं असेल तर मेहनत ही गरजेची आहे. केवळ आरोग्य सेवकच्या परीक्षा कधी होतील, परीक्षा झाल्याच्या नंतर तुमचा या ठिकाणी स्कोअर किती येतो हे तुम्ही चेक करा आणि त्याच्यानंतर परीक्षेची वाट पहा. जर तुमचा स्कोअर कमी येत असेल तर हे 2 महिने मित्रांनो तुम्हाला तुमचे आयुष्य घडविण्यासाठी सफिशियंट आहेत. ठीक आहे. तर पहा याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. निअँडरथॉल मानव हा बुद्धी विकसित झालेला पहिला मानव होता. ऑप्शन क्रमांक 4. ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 4 निवडलं ती योग्य आन्सर असणार आहे. उत्क्रांतीवादाचा जो काही सिद्धांत आहे तो पहिला जो काही प्रकरण मित्रांनो यावर हा आधारित प्रश्न होता. उत्क्रांतीवादाचा सिद्धांत कोणी मांडला? लॅमार्कचा सिद्धांत काय सांगतो? केपलरचे सिद्धांत काय सांगतात? हे जर तुम्हाला माहीत जर नसेल तर मित्रांनो आपल्या PDF मध्ये दिलेलं आहे. त्याच्यानंतर पहा ग्लुकोज विघटन. 10व्या नंबरचा प्रश्न पहा. ग्लुकोज विघटन अथवा ग्लायकोलायसिस ही प्रक्रिया खालीलपैकी कशात घडते? ग्लुकोज विघटन अथवा ग्लायकोलायसिस ही प्रक्रिया कशामध्ये घडते? महत्त्वाचा प्रश्न आहे. पहिला ऑप्शन पहा पेशीद्रव्यात, 2 नंबर आहे तंतुकणिकात, 3 नंबर आहे केंद्रकात आणि 4 नंबर आहे पेशी पटलावर. चला मित्रांनो लवकरात लवकर आन्सर द्या, थोडंसं डोकं लावा आणि या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर द्या. प्रश्न मित्रांनो तुमचं डोकं खाणारे प्रश्न आहेत आणि हेच प्रश्न तुम्हाला तुमची पोस्ट मिळून देणार आहे. त्यामुळे मी थंबनेलवर टाकलेलं आहे की हे प्रश्न तुम्हाला मिळून देतील आरोग्य सेवकची पोस्ट. अशा प्रश्नाचा सराव करणं तुम्ही गरजेचं असणारे. सर्व प्रश्न क्वालिटी बाज असणारे. ग्लुकोज विघटन अथवा ग्लायकोलायसिस ही प्रक्रिया खालीलपैकी कशामध्ये घडते? तर ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 1 निवडलं म्हणजे पेशी द्रव्यामध्ये घडत असते. पहा ग्लुकोज विघटन व ग्लायकोलायसिस ही प्रक्रिया कोठे घडत असते? तर ती पेशी द्रव्यामध्ये घडते. ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 1 निवडलं ते योग्य आन्सर असणार आहे. 11 नंबरचा प्रश्न T20 सिरीजमधला 11 नंबरचा प्रश्न. T20 सिरीज अतिशय क्वालिटी बाज आहे. प्रकल्प विभाजनात तर्कतंतू रिकाम जागा अवस्थेत दिसून येतात. प्रकल्प विभाजनात तर्कतंतू रिकाम जागा या अवस्थेमध्ये दिसून येतात. पहा पूर्वावस्था, मध्य अवस्था, अंत्य अवस्था आणि वरीलपैकी सर्व. महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. पेशी विभाजनावर आधारित हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर पेशी विभाजनाच्या वेगवेगळ्या जे काही पायऱ्या आपण वरच्या प्रश्नामध्ये पाहिलेले आहेत त्यामधला हा त्यावर आधारित प्रश्न आहे. प्रकल्प विभाजनात तर्कतंतू रिकाम जागा या अवस्थेमध्ये दिसून येतात. पहिला ऑप्शन आहे पूर्वावस्था, मध्य अवस्था, अंत्य अवस्था आणि वरीलपैकी सर्व. तर ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 2 निवडलं ते योग्य आन्सर असणार आहे. प्रकल्प विभाजनाच्या तर्कतंतू या अवस्थेमध्ये दिसून येतात तर मध्य अवस्थेमध्ये दिसून येतात. पहा पेशी विभाजनाचे वेगवेगळे टप्पे आपण पाहिलेले आहेत. तर हे टप्पे सुद्धा तुम्हाला क्रमानुसार या ठिकाणी विचारले जातील. तर ते वरच्या प्रश्नामध्ये आपण पाहिलेले आहेत. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा पेशी विभाजनाचे जर तुम्ही वरचा प्रश्न जर पाहिला असेल तर ते
प्रश्नाचे जे काही टप्पे आहेत मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये सांगा, म्हणजे जेणेकरून तुमचा सराव सुद्धा होईल आणि कायमस्वरूपी तुमच्या लक्षात राहील. तर मित्रांनो तुमची वेळ गेलेली नाही, वेळ ही या ठिकाणी इथून सुरू झालेली आहे. परीक्षा मित्रांनो 2 ते 3 महिन्यावर आधारित तुमच्या म्हणजे 2 ते 3 महिने अजून तुमच्या परीक्षा बाकी आहेत. या 2 ते 3 महिन्यामध्ये मित्रांनो तुम्ही तुमची आरोग्य शोधची पोस्ट काढू शकता. वेळ वाया घालवू नका. हा वेळ तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो तुमचं एक जीवन घडविण्यासाठी किंवा हा वेळ तुम्हाला तुमचं पूर्ण आयुष्य घडविण्यासाठी मिळालेला आहे. त्यामुळे याचं सोनं करा. म्हणजे येड्यावानी करू नका. परीक्षा कधी होतील, परीक्षा होणारच नाहीत, परीक्षा रद्दच होतील असं करू नका. जर तुम्ही तसं करत असाल तर मित्रांनो तुम्ही तुमच्या हातानं तुमच्या म्हणजे आपण एक मराठीत म्हणे ना आपला दगड आपल्या पायावर पाडून घेत आहोत हे लक्षात ठेवा. त्यामुळे थोडासा विचार करा आणि हे 2 महिन्यामध्ये चांगला अभ्यास करा. पुढचा 12 नंबरचा प्रश्न, इंधनाच्या अपूर्ण ज्वलनातून खालीलपैकी कोणता वायू तयार होतो? इंधनाच्या अपूर्ण ज्वलनातून खालीलपैकी कोणता वायू तयार होतो? ऑप्शन क्रमांक 1 कार्बन डायऑक्साईड, 2 नंबरचा ऑप्शन आहे मित्रांनो कार्बन मोनॉक्साईड, 3 नंबरचा ऑप्शन आहे क्लोरोफ्लोरोकार्बन आणि 4 नंबरचा ऑप्शन आहे हायड्रोजन सल्फाईड. लवकरात लवकर आन्सर द्यायचा आहे. इंधनाच्या अपूर्ण ज्वलनातून खालीलपैकी कोणता वायू तयार होतो? तर इंधनाच्या अपूर्ण ज्वलनातून कोणता वायू तयार होतो? तर कार्बन मोनॉक्साईड हा वायू तयार होतो. हा वायू मित्रांनो कार्बन मोनॉक्साईड आपली डोकेदुखीसाठी कारणीभूत ठरलेला वायू आहे. आणि क्लोरोफ्लोरोकार्बन काय करतो? तर क्लोरोफ्लोरोकार्बन काय करतो? आपल्याला सूर्यापासून जे काही अतिनील किरण येतात हे अतिनील किरण अडविण्याचं कार्य क्लोरोफ्लोरोकार्बन करत असतो. आणि हा क्लोरोफ्लोरोकार्बन मित्रांनो जी की आपली एसी मधून आणि आपलं फ्रीजमधून सर्वात जास्त बाहेर पडत असतो. आणि ओझोन दिन म्हणून 16 सप्टेंबर हा दिवस ओझोन दिन म्हणून या ठिकाणी पाळला जातो. हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर काय? इंधनाच्या अपूर्ण ज्वलनातून खालीलपैकी कोणता वायू तयार होतो? तर इंधनाच्या अपूर्ण ज्वलनातून कार्बन मोनॉक्साईड हा वायू तयार होतो. हा प्रश्न खूप वेळेस पोलीस भरतीला सुद्धा विचारलेला प्रश्न आहे. जनरल नॉलेजवर हा प्रश्न होता. तर ऑप्शन क्रमांक 2 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. न्यू सिलेबसनुसार हा प्रश्न दिलेला आहे. किंवा असं पण विचारलं जाईल की इंधनाच्या अपूर्ण ज्वलनातून कार्बन मोनॉक्साईड हा वायू बाहेर पडतो, तर हा वायू या ठिकाणी मानवाला कोणत्या प्रकारे आजार निर्माण करतो? तर डोकेदुखी हा आजार या ठिकाणी हा वायू निर्माण करत असतो. डोकेदुखी आणि त्याच्यानंतर श्वासनाचे त्रास सुद्धा कार्बन मोनॉक्साईड या वायूमुळे आपल्याला होत असतात. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा, प्राणी वर्गीकरणावरला महत्त्वाचा प्रश्न आहे. पहा, कस्तुरीमृग हा धोक्यात आलेला प्राणी वर्गाच्या कोणत्या प्रवर्गामध्ये येतो? तर पहा, कस्तुरीमृग हा धोक्यात आलेल्या प्राणी वर्गाच्या कोणत्या प्रवर्गामध्ये याचा समावेश केलेला आहे? धोक्यात असलेल्या प्राण्यांमध्ये पहा अनिश्चित प्रजाती, संकटग्रस्त प्रजाती, संवेदनशील प्रजाती आणि दुर्मिळ प्रजाती. तर चला लवकरात लवकर याचा आन्सर द्यायचा आहे. कस्तुरीमृग हा धोक्यात असलेल्या प्राणी वर्गाच्या कोणत्या प्रवर्गामध्ये येतो? सर्व विद्यार्थ्यांना याचा आन्सर येणं गरजेचं आहे, कारण की मित्रांनो हा बेसिक स्वरूपाचा प्रश्न आहे आणि हा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आलंच पाहिजे. कस्तुरीमृग हा धोक्यात आलेल्या प्राणी वर्गाच्या कोणत्या गटामध्ये मोडतो किंवा कोणत्या प्रवर्गामध्ये मोडतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 दुर्मिळ प्रजातीमध्ये हा मोडत असतो. मग मला तुम्ही सांगा रेड पांडा, त्याच्यानंतर तनमोर, त्याच्यानंतर मित्रांनो आपली खार ही कोणत्या प्रवर्गामध्ये येते हे तुम्ही मला सांगा. यापैकी कोणत्या प्रवर्गामध्ये कोणता प्राणी येतो हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. आपल्या नोट्समध्ये संपूर्णपणे विश्लेषण मी या ठिकाणी दिलेलं आहे. संकटग्रस्त प्रजातीमध्ये येणारे कुठले, अनिश्चित प्रजातीमध्ये येणारे प्राणी कुठले, त्याच्यानंतर संवेदनशील प्राणी कुठले, संवेदनशील प्राणी म्हणजे काय, संकटग्रस्त प्राणी म्हणजे काय, अनिश्चित प्राणी म्हणजे काय, त्यामध्ये कोणत्या गटामध्ये मध्ये मोडतात, ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. आता पहा, कस्तुरीमृग आणि रेड पांडा, कस्तुरीमृग आणि रेड पांडा हे दुर्मिळ प्रजातीमध्ये येतात, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. त्याच्यानंतर 14 नंबरचा प्रश्न पहा. सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत. पहा 14 नंबरचा प्रश्न, मला चेशक आहेत, मी रक्त पिणारी बाह्य परजीवी आहे, माझे शरीर खंडीभूत आहे, तर मी कोण? पहा महत्त्वाचा प्रश्न आहे. अशा स्वरूपाचे गुगली प्रश्न तुम्हाला IBPS 100% विचारणार आहे. याला गुगली प्रश्न असं म्हटलं जातं. ज्याप्रमाणे क्रिकेट आपली T20 सिरीजच आहे, यामध्ये मित्रांनो ज्याप्रमाणे बॉलर आणि बॅट्समन, म्हणजेच मित्रांनो बॉलर कोण असणार आहे तर तो परीक्षा घेणारे तुमचे बॉलर असणार, तुम्ही बॅट्समन असणार. त्यामुळे ते कशाही प्रकारे प्रश्न विचारू शकतात, म्हणजे कशाही प्रकारे बॉल तुम्हाला टाकू शकतात. यामध्ये मित्रांनो तुम्हाला बॅटिंग करायचे, म्हणजे कोणता बॉल तुम्हाला कसा टाकला, मग त्यामध्ये तुम्हाला 6 मारायचा, चौका मारायचा, की फक्त प्लेट करायचा, की फक्त केवळ 1 रन घ्यायचा, हे तुमच्यावर डिपेंड करतं, कारण की तुम्ही या ठिकाणी बॅट्समन आहेत. जर मित्रांनो ही T20 सिरीज या ठिकाणीच नाव देण्यात आलेलं आहे. तर मला चेशक आहेत, मी रक्त पिणारी बाह्य परजीवी आहे आणि माझे शरीर खंडीभूत आहे, तर मी कोण? हा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. तर पहा, मी गोगलगाय असेल, मी जत्त असेल, मी तारामासा असेल, की मी जळू असेल? सांगा त्याचे उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. अतिशय क्वालिटी बाज प्रश्न आहे, गुगली प्रश्न आहे आणि हा प्रश्न IBPS 100% विचारणार.
तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 जळू आहे मित्रांनो आपल्या या प्रश्नाचं उत्तर। मला चषक आहेत, मी रक्त पिणारी बाह्य परजीवी आहे, माझे शरीर खंडीभूत आहे, तर मी कोण आहे, तर मी गोगलगाय। कोण आहे मित्रांनो, मी गोगलगाय। मी कोण आहे, तर या ठिकाणी ही जळू आहे। कोण आहे मित्रांनो, ही जळू आहे। आता जळू जर पाहिली तर मित्रांनो आपल्या शरीराला एकदा जर चिटकली तर जळू मित्रांनो या ठिकाणी आपलं रक्त पित असते। हे काय मोलुस्का या संघामध्ये येत असतात, हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे रक्त पिणारे बाह्य परजीवी आहेत आणि याचं शरीर कसं आहे, तर हे खंडीभूत आहे। मित्रांनो तुम्ही या ठिकाणी हे थंड प्रदेशामध्ये या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये आढळतात किंवा गटार वगैरे यामध्ये सुद्धा हे आढळत असतात। त्याच्यानंतर 15 नंबरचा प्रश्न, फुफ्फुसाद्वारे श्वसन करणारा मत्स्य कोणता आहे? फुफ्फुसाद्वारे श्वसन करणारा मत्स्य कोणता आहे? तारा मासा, जेलीफिश, लंगफिश का यापैकी नाही? महत्त्वाचा प्रश्न फुफ्फुसाद्वारे श्वसन करणारा मत्स्य कोणता आहे? मत्स्य म्हणजे पाण्यात राहणारा। तर जेवढ्या मासे आहेत मित्रांनो कशाद्वारे श्वसन करतात? कल्ल्याच्याद्वारे श्वसन करतात। परंतु यामध्ये एक मासा असा सुद्धा आहे की जो या ठिकाणी फुफ्फुसाच्या साहाय्याने श्वासोच्छ्वास घेत असतो। जसे की माणूस फुफ्फुसाप्रमाणे घेतो त्याप्रमाणे हा सुद्धा मासा आहे। तर तारा मासा, जेलीफिश, लंगफिश। तर याचं उत्तर आहे मित्रांनो, तुमचं उत्तर तयार झालं असेल तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3। म्हणजे जर तुम्ही याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 दिलेलं असेल तर योग्य आन्सर असणार आहे। याचा तुम्हाला 1 मार्क मिळून गेलेला आहे। 3 नंबरचा प्रश्न ज्या विद्यार्थ्यांनी लिहिला त्याला 1 मार्क या ठिकाणी मिळालेला आहे। फुफ्फुसाद्वारे श्वसन करणारा मत्स्य कोणता असेल तर तो आहे मित्रांनो लंगफिश। ऑप्शन क्रमांक 3 आहे आपल्या या प्रश्नाचं उत्तर। त्याच्यानंतरचा प्रश्न पहा 15 नंबरचा झाला। आता 16 नंबरचा प्रश्न T20 सीरीज मधला 16 नंबरचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे आणि तुम्हाला याचं उत्तर व्यवस्थितरित्या द्यायचं आहे। महत्त्वाचा प्रश्न आहे पहा, प्रश्न काय? लोखंड हे रिकाम जागा आहे तर कसे पहा, जस्तापेक्षा जास्त क्रियाशील, ॲल्युमिनियमपेक्षा जास्त क्रियाशील, ॲल्युमिनियमपेक्षा कमी क्रियाशील आणि कॉपरपेक्षा कमी क्रियाशील अशा स्वरूपाचा प्रश्न आहे। 16 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे। T20 सीरीज मधला 16 नंबरचा प्रश्न। चला लवकरात लवकर यांचं आन्सर द्यायचं आहे। तर पहा लोखंड हे ऑप्शन क्रमांक 3 ॲल्युमिनियमपेक्षा कमी क्रियाशील असलेला धातू आहे। लोखंड हे ॲल्युमिनियमपेक्षा कमी क्रियाशील असलेला धातू आहे, ॲल्युमिनियम। आता मित्रांनो तुम्हाला असं पण विचारलं जाईल की जे की आपले विमानं असतात हे विमानं आकाशामध्ये उडतात तर हे विमानं कोणत्या धातूपासून बनविलेले जातात? तर हे विमानं मित्रांनो ॲल्युमिनियम या धातूपासून बनविले जातात। लक्षात ठेवा, हा सुद्धा प्रश्न विचारला जाईल। आकाशामध्ये उडणारे जे काही विमानं आहेत मित्रांनो हे विमानं एरोप्लेन कशाच्या कोणत्या धातूपासून बनविले जातात? तर ॲल्युमिनियम या धातूपासून बनविले जातात। तर लोखंड हे ॲल्युमिनियमपेक्षा कमी क्रियाशील आहे। लोखंड कसं ॲल्युमिनियमपेक्षा कमी क्रियाशील असलेला धातू आहे। म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर। मित्रांनो सर्व प्रश्न महत्त्वाचे आहेत। तर मित्रांनो प्रश्न तुम्हाला आवडत असतील तर चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीचं बेल आयकॉन त्याला सुद्धा प्रेस करा। ऑल नोटिफिकेशन ऑन करा, ज्यावेळेस मी व्हिडिओ टाकेल त्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल। 17 नंबरचा प्रश्न, बहिर्वक्र भिंगाच्या साहाय्याने वस्तू एवढ्या वास्तव प्रतिमा मिळण्यासाठी वस्तू रिकाम जागा अंतरावर ठेवावी। म्हणजे पहा प्रश्न काय आपल्याला विचारलेला आहे, तर बहिर्वक्र भिंगाच्या साहाय्याने वस्तूची वास्तव प्रतिमा मिळण्यासाठी वस्तू किती अंतरावर ठेवावी अशा स्वरूपाचा प्रश्न। पहा एवढी या ठिकाणी थोडंसं मिस्टेक झालेलं आहे मित्रांनो, पहा टायपिंग मिस्टेकमध्ये आहे, थोडीशी मिस्टेक आहे। तर बहिर्वक्र भिंगाच्या साहाय्याने वस्तू वास्तव प्रतिमा मिळण्यासाठी म्हणजे वस्तूची वास्तव प्रतिमा मिळण्यासाठी वस्तू ही बहिर्वक्र भिंगापासून किती अंतरावर ठेवावी किंवा कशा स्वरूपामध्ये ठेवावी अशा स्वरूपाचा प्रश्न आहे। पहिलं ऑप्शन पहा, भिंगापासून अनंत अंतरावर ठेवावी। आनंद झाले पहा, अनंत अंतरावर ठेवावी। आनंद नाही तर अनंत अंतरावर ठेवावी। हे थोडंसं या ठिकाणी प्रिंटिंग मिस्टेक झालेलं आहे मित्रांनो, म्हणजे आपल्या टाईपमध्ये या ठिकाणी थोडंसं मिस्टेक झालेलं आहे। त्याच्यानंतर पहा, भिंगाच्या नाभी पलीकडे ठेवावी। 3 नंबरचा ऑप्शन आहे भिंग व नाभी यांच्यामध्ये ठेवावी आणि 4 नंबरचा ऑप्शन आहे भिंगापासून 2f अंतरावर ठेवावे अशा स्वरूपाचा प्रश्न मित्रांनो। याचं उत्तर तुम्हाला सर्वांना आलंच पाहिजे। तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4। ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 4 निवडले ते योग्य आन्सर असणार आहे। म्हणजे मित्रांनो बहिर्वक्र भिंगाच्या साहाय्याने जर तुम्हाला वस्तूची वास्तव प्रतिमा जर मिळवायची असेल तर ती वस्तू भिंगापासून 2f एवढ्या अंतरावर ती वस्तू ठेवावी लागेल। ऑप्शन क्रमांक 4 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर। प्रकाशाचे परावर्तन या टॉपिकमधला हा महत्त्वाचा प्रश्न होता। तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4। 18 नंबरचा प्रश्न पहा, प्रकाश किरण एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक, पहा हा शब्द लक्षात ठेवा, कधी कधी अपारदर्शक सुद्धा तुम्हाला देतील। पारदर्शक मध्ये काय म्हणजेच मित्रांनो प्रकाश
आता ही या ठिकाणी वस्तू आहे, तर या ठिकाणी हा प्रकाश आल्याच्या नंतर जर प्रकाश या ठिकाणाहून जर मध्ये स्वरूपामध्ये इकडं जात असेल तर त्याला पारदर्शक असं म्हटलं जातं. म्हणजे ज्या वस्तूमधून प्रकाश आरपार जाऊ शकतो त्याला पारदर्शक म्हटलं जातं, तर ज्या वस्तूमधून प्रकाश हा या ठिकाणी जात नाही त्याला अपारदर्शक असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ मित्रांनो, आता हा ठिकाणी हा प्रकाश आला आणि हा प्रकाश जर आपण या ठिकाणी रबर जर ठेवलं तर या ठिकाणी हा प्रकाश जाणार का? नाही जाणार. म्हणजे प्रकाश एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जर जात नसेल तर ती वस्तू अपारदर्शक असते, आणि प्रकाश एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जर आरपार जात असेल तर ती वस्तू पारदर्शक असते. हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे अपारदर्शक म्हणजे काय आणि पारदर्शक म्हणजे काय हे तुमच्या आता या ठिकाणी लक्षात आलेलं असेल. मग प्रश्न काय आपला पहा, प्रकाश किरण एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात तिरकस मार्गाने जात असताना मार्गक्रमणाची दिशा बदलण्याच्या नैसर्गिक घटनेला काय म्हणतात किंवा नैसर्गिक गुणधर्माला काय म्हणतात, अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. प्रकाशाचे परावर्तन या टॉपिकवर आधारित हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर पहा, पहिलं ऑप्शन दिले प्रकाशाचे अपस्करण, प्रकाशाचे विकरण, प्रकाशाचे अपवर्तन आणि प्रकाशाचे परावर्तन. तर सर्वात जास्त अपवर्तनांक, प्रकाशाचे सर्वात जास्त अपवर्तनांक असलेला धातू कुठला, तर तो आहे मित्रांनो हिरा. हिरा हा धातू प्रकाशाचे सर्वात जास्त अपवर्तन करतो आणि हिऱ्याचा अपवर्तनांक लक्षात ठेवा 2.42 हा हिऱ्याचा अपवर्तनांक आहे. 2.42 हा हिऱ्याचा अपवर्तनांक आहे. तर याचा आन्सर द्या. प्रकाश किरण एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात तिरकस मार्गाने जाताना मार्गक्रमणाची दिशा बदलण्याच्या नैसर्गिक घटनेला काय म्हणतात किंवा नैसर्गिक गुणधर्माला काय म्हणतात, तर याला म्हणतात मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4, याला प्रकाशाचे परावर्तन असं म्हटलं जातं. याला काय म्हटलं जातं? प्रकाशाचे परावर्तन असं म्हटलं जातं. याला मित्रांनो सॉरी या ठिकाणी प्रकाशाचे अपवर्तन याला असं म्हटलं जातं. प्रकाशाचे अपवर्तन याला म्हटलं जातं. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आहे मित्रांनो आपल्या या प्रश्नाचं उत्तर. ऑप्शन क्रमांक 3 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. म्हणजे प्रकाश किरण एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात तिरकस मार्गाने जात असताना मार्गक्रमणाची दिशा बदलतो, तर त्याला प्रकाशाचे अपवर्तन असं म्हटलं जातं. त्याला काय? प्रकाशाचे अपवर्तन असं म्हटलं जातं. आता प्रकाशाचे परावर्तन म्हणजे काय, थोडक्यात मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. उदाहरणार्थ मित्रांनो, आपला जो आरसा म्हणजे आपण जे भिंग ठेवलं, भिंग ठेवल्याच्या नंतर आता प्रकाश किरण असे पडल्याच्या नंतर किंवा पाणी, आता पहा मित्रांनो, कधी कधी तुम्ही पाणी सुद्धा उन्हात ठेवा, म्हणजे उन्हातून आपल्या घरामध्ये जी काही खिडकी असेल आणि खिडकीमधून जर प्रकाश येत असेल, आतमध्ये जर खिडकीमधून प्रकाश येत असेल आणि या ठिकाणी तुम्ही भिंग किंवा पाणी जर ठेवलं असेल, तर मित्रांनो हे भिंग किंवा पाणी याचा जो काही प्रकाश, इकडले प्रकाश पहा मित्रांनो या ठिकाणी दुसऱ्या भिंतीवर अशा स्वरूपामध्ये तिरकस स्वरूपामध्ये दाखव, याला प्रकाशाचे परावर्तन असे म्हणतात. याला काय? प्रकाशाचे परावर्तन असं म्हटलं जातं. आता प्रकाशाचे अपस्करण हे कशाचं उदाहरण आहे, तर प्रकाशाचे अपस्करण म्हणजे काय मित्रांनो, जो काही इंद्रधनुष्य आपल्याला आकाशामध्ये दिसतो हे कशाचं उदाहरण आहे, तर हे प्रकाशाच्या अपस्करणाचं उदाहरण आहे. आपल्याला प्रश्न काय विचारला, प्रकाश किरण एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना तिरकस मार्गक्रमणात जाताना मार्गक्रमणाची दिशा बदलण्याच्या नैसर्गिक घटनाला काय म्हणतात, तर प्रकाशाचे अपवर्तन त्याला म्हटलं जातं. प्रकाशाचं अपवर्तन म्हणजे काय? अपवर्तन या शब्दाचा अर्थ होतो दिशा बदलणं. अपवर्तन या शब्दाचा अर्थ काय होतो मित्रांनो? दिशा बदल. म्हणजे जे काही विज्ञानचे जे काही प्रश्नाचे जे काही विचारले जातात यामध्ये जे काही वेगवेगळे तुम्हाला शब्द दिले जातात, या प्रश्नाचा अर्थ तुम्हाला कळणं गरजेचं आहे. आता अपवर्तन म्हणजे काय मित्रांनो? दिशा बदलणं. म्हणजे पहा हा प्रकाश आल्याच्या नंतर आता या ठिकाणी थोडासा असा जर झाला तर त्याला काय? अपवर्तन असं म्हटलं जातं. अपवर्तन असं म्हटलं जातं. आणि परावर्तन म्हणजे काय मित्रांनो? रिटर्न करणे. परावर्तन या शब्दाचा अर्थ काय होतो? रिटर्न करणे. उदाहरणार्थ पहा, प्रकाश किरण एखाद्या आरशावर पडला असेल तर असा पडतो आणि परत तो पाठीमागं करतो, म्हणजे काय? रिटर्न करणे. जर प्रकाश किरण रिटर्न जर जात असेल त्याला परावर्तन असं म्हटलं जातं. परावर्तन म्हणजे काय? रिटर्न जाणे. परावर्तन या शब्दाचा अर्थ काय? रिटर्न जाणे. मग तुम्हाला या ठिकाणी समजणार आहे. त्याच्यानंतर पहा 19 नंबरचा प्रश्न, अवकाशयान पृथ्वीपासून गुरुत्व बलापासून पहा, म्हणजे पृथ्वीवर जे काही गुरुत्व बल आहे तर अवकाशयान पृथ्वीच्या गुरुत्व बलापासून मुक्त करून अंतराळात पाठविण्यासाठी प्रक्षेपकाची गती कमीत कमी किती असावी, अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. आता मित्रांनो पहा, अवकाशयान ज्यावेळेस अवकाशामध्ये पाठवलं जातं त्यावेळेस पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण पहा विशिष्ट अंतरापर्यंत असतं. पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण एका विशिष्ट अंतरापर्यंत असतं. आणि मग पहा काही वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण, आता ही समज जर पृथ्वी, आता पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण समज अशा स्वरूपामध्ये जर असेल, मग एखादी वस्तू जर आपण पृथ्वीपासून इथपर्यंत जर गेल्याच्या नंतर जर या ठिकाणी ही वस्तू खाली पडत असते, परंतु ही वस्तू या पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेच्या बाहेर गेल्याच्या नंतर ही वस्तू मित्रांनो खाली पडत नाही. मग अवकाशयान सुद्धा या ठिकाणी पृथ्वीच्या गुरुत्व आकर्षणाच्या एकदा बाहेर गेल्याच्या नंतर ते खाली पडत नाही. म्हणजे कोणतीही वस्तू असेल,
गुरुत्वाकर्षणाचे एकदा आता कोणती वस्तू पहा या ठिकाणी वरती गेल्याच्या नंतर खाली पडते, गुरुत्वाकर्षणाचं उदाहरण आहे. परंतु पृथ्वीचे जे काही गुरुत्वाकर्षण एका विशिष्ट अंतरापर्यंत आहे, हे विशिष्ट अंतर एकदा पार केल्याच्या नंतर मग तुम्ही सुद्धा या पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण जर तुम्ही पार केलं आणि तुम्ही जर वरती जर गेले तर मित्रांनो तुम्ही वरती जाणार, तुम्ही खाली येणार नाहीत. मग ती कोणतीही वस्तू असो. आता आपण पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण एका विशिष्ट किलोमीटर अंतरापर्यंत, त्याच्या बाहेर एकदा गेल्याच्या नंतर आपण परत पृथ्वीवर खाली पडत नाही, ते वरती जातं. मग तुमचा चेंडू असेल, कोणतीही वस्तू असेल, आंबा असेल किंवा संत्रा असेल. आता गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत कोणी मांडला होता? न्यूटन यांनी मांडला होता. तर यांनी सुद्धा हे सिद्ध केलेलं होतं. त्यामुळे पृथ्वी एका विशिष्ट अंतरावरल्या वस्तूला स्वतःकडे आकर्षित करत असते, खेचत असते. त्यामुळे एका विशिष्ट अंतरावरील वस्तू ही पृथ्वीकडे पडत असते. मग आता हे अवकाशयान पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेबाहेर जर घालायचं असेल तर त्याचं कमीत कमी किती किलोमीटर अंतर असलं पाहिजे? तर पहा, पहिलं ऑप्शन आहे 112 किलोमीटर, त्याच्यानंतर 2 नंबरचं ऑप्शन आहे 1.12 किलोमीटर, 2 नंबरचं ऑप्शन आहे 25.5 किलोमीटर आणि 4 नंबरचं ऑप्शन आहे मित्रांनो पहा 11.2 किलोमीटर. तर अवकाशयान पृथ्वीच्या गुरुत्वबलापासून मुक्त करून अंतराळात पाठविण्यासाठी प्रेक्षेपकाची गती कमीत कमी किती असावी? तर ती 11.2 किलोमीटर. ऑप्शन क्रमांक 4 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. तर आशा करतो मित्रांनो या प्रश्नाचं व्यवस्थितरित्या तुम्हाला आन्सर समजलं असेल. महत्त्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो. ह्या 20 पैकी तुमचे क्वेश्चन किती येतात हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, किंवा तुम्ही स्वतः चेकसुद्धा करू शकता. कमेंट बॉक्समध्ये नाही सांगितलं तरी चालेल, तुम्ही स्वतः चेक करा आणि स्वतः ठरवा. मग आता आपल्याला किती अभ्यास करायचा, किंवा आपला अभ्यास किती झालेला आहे, किंवा अजून आपल्याला किती अभ्यासाची गरज आहे. अजूनसुद्धा वेळ गेलेला आहे मित्रांनो. PDF आपल्या टेस्ट सिरीज चांगल्या प्रकारे जर केले तर 100% तुम्हाला यश मिळेल. मग विचार करू नका. पहा 20 नंबरचा प्रश्न, दुहेरी विस्थापन अभिक्रियेमध्ये. आता दुहेरी विस्थापन अभिक्रियेमध्ये खालीलपैकी कोणती प्रक्रिया घडते? पहिलं ऑप्शन पहा, आयनाची अदलाबदल होईल. त्याच्यानंतर आयन मुक्त होतात. 3 नंबरचं ऑप्शन आहे आयन स्थिर राहतात आणि 4 नंबरचं ऑप्शन आहे आयन निर्माण होत नाही दुहेरी विस्थापन अभिक्रियेमध्ये. तर पहा 4 ऑप्शनपैकी योग्य ऑप्शन तुम्हाला निवडायचं आहे. तर मित्रांनो लवकरात लवकर याचा आन्सर द्या. तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1. ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 1 निवडले ते योग्य आन्सर असणार आहे. दुहेरी विस्थापन अभिक्रियेमध्ये काय होते? तर आयनाची अदलाबदल होते. दुहेरी विस्थापन अभिक्रियेमध्ये काय होते? तर आयनाची अदलाबदल होते. ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. तर आशा करतो मित्रांनो ही टी सिरीजमधले प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या सर्व प्रश्न समजले असतील, सर्वांचे उत्तरसुद्धा, आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे मित्रांनो मार्क येतील. मी आशा बाळगतो मित्रांनो 20 पैकी ज्या विद्यार्थ्याचा चांगल्या प्रकारे अभ्यास झाला आहे तर कमीत कमी 15 ते 16 क्वेश्चन तुमचे आलेच पाहिजे. यापैकी जर जास्त येत असतील तर मित्रांनो तुमचा चांगल्या प्रकारे अभ्यास आहे. आणि यापैकी जर मित्रांनो तुम्हाला 10 मार्क किंवा 12 मार्क जर असे येत असतील तर मित्रांनो अजूनसुद्धा वेळ गेलेला आहे. या वेळेचा सदुपयोग घ्या आणि 100% तुमचेसुद्धा मार्क वाढतील. आणि योग्य दिशेने अभ्यास करा. जो अभ्यासक्रम तुम्हाला दिले त्यावर कशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील स्वतः प्रश्न तयार करण्याचा प्रयत्न करा, किंवा वेगवेगळे 10वीचे जे काही पुस्तक आहे, 10वीचे जे काही नोट्स आहेत यामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे स्वतःच्या नोट्स काढून या ठिकाणी अभ्यास करू शकता, किंवा आपल्या नोट्ससुद्धा परचेस करू शकता. क्वालिटी बाज प्रश्न आहेत मित्रांनो. प्रश्नाची सिरीजसुद्धा आहे. यामध्ये तुम्हाला 10 IBPS पॅटर्ननुसार तुम्हाला टेस्ट सिरीज तुम्हाला दिले, अतिशय अल्प दरामध्ये दिलेले, आणि 600 प्लस क्वेश्चन IBPS पॅटर्ननुसार दिलेले आहेत. यामध्ये मित्रांनो काही प्रश्नाचं विश्लेषण केलेलं, म्हणजे जवळपास 700 ते 800 क्वेश्चन तुमच्या या ठिकाणी बनवू शकतात. आणि अतिशय अल्प दरामध्ये मी तुम्हाला ही PDF तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी 7977092714 या नंबरशी तुम्हाला संपर्क साधू शकता. मित्रांनो वेळ गेलेला नाही. 2 महिने तुमचे या ठिकाणी भविष्य घडविणारे आहेत. त्यामुळे वेळ वाया घालू नका. चांगल्या प्रकारे अभ्यास करा. गुढीपाडव्याच्या तुम्हाला परत एकदा शुभेच्छा देतो आणि या वर्षामध्ये तुमचं स्वप्न साकार हो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. या ठिकाणी थांबतो मित्रांनो. नक्की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नक्की सांगा. थँक्यू, धन्यवाद मित्रांनो. या ठिकाणी काय एखाद्या प्रश्नाचं जर उत्तर तुम्हाला चुकीचं वाटत असेल तर तसंसुद्धा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. थँक्यू, धन्यवाद.